अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 येथील उमेदवार सारिका हनुमंत भुतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावेडी गावातून करण्यात आला। यावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार सारिका हनुमंत भुतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावेडी गावातील हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात करण्यात आला। यावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रचाराच्या निमित्तानं सारिका भुतकर यांनी सावेडी गावातील घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला। परिसरातील नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेत आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती त्यांनी यावेळी मतदारांना दिली। सर्वप्रथम सर्वांना राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करते। सर्व महिलांना आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या शुभेच्छा देते। आज मी सारिका हनुमंत भुतकर, वार्ड क्रमांक 7, माझं चिन्ह धनुष्यबाण आहे। मी सावेडी गावातून आज प्रचाराला सुरुवात करत आहे। सर्व आमच्या भागातील सावेडी गावातील सर्व आमचे ग्रामस्थ, सर्व पाहुणे, आमचे सर्व नातेवाईक, आमचे सर्व महिला वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व आमचे कार्यकर्ते, आमचे बंधू भगिनी आज प्रचाराला इथं उपस्थित आहेत। सर्वांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे। याआधी सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की इथून पुढे सगळेजण मला सहकार्य करतीलच आणि हा आमचा ऐतिहासिक विजय होणार आहे। हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या भागातील सर्व नागरिकांचा होणार आहे। म्हणून मी इथून पुढे नगरसेवक झाले तरी आम्ही एकटी नगरसेवक नसून माझ्या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आमची मुलं, सर्व नगरसेवक आहेत। म्हणजे इथून जो विश्वास दाखवला लोकांनी माझ्यावरती, विश्वासाला कायम ठेवावा आणि सगळ्यांनी मला संधी द्यावी नव्याने एकदा, आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं करील अशी सगळ्यांना मी ग्वाही देते। आणि सगळ्यांचे मी आभार मानते, सर्व ग्रामस्थांचे, सगळ्यांचे, आमच्या पाहुण्यांचे, सगळ्यांचे मी आभार मानते। विशेष म्हणजे वार्ड क्रमांक सर्व नागरिकांचे मी आभार मानते की त्यांनी मला संधी द्यावी एक नव्याने एकदा, आणि नक्की संधी सोनं करेन मी। जय महाराष्ट्र। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।